श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. जया एकादशी व्रताचं फळ जर तुम्हाला मिळवायचं असेल तर ही एकादशीची कथा नक्की ऐका. जया एकादशीची व्रतकथा काय आहे तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचा उपवास केला जातो आणि या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा केली जाते. एकादशी व्रताच्या दिवशी व्रतकथा अवश्य पाठ करावा. तर नक्की ऐका जया एकादशी व्रताची कथा. एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं, हे देवा, आता कृपया मला सविस्तर सांगा की माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचं महत्त्व काय आहे. माघ शुक्ल पक्षातील एकादशीला कोणत्या देवतेची पूजा करावी आणि या एकादशी व्रताची कथा काय आहे आणि असं केल्यानं काय फळ मिळतं लवकर सांगा. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात. या दिवशी उपवास केल्याने भूत, पिशाच इत्यादींच्या योनीतून मुक्ती मिळते आणि या दिवशी व्रत पाळावं. आता मी तुम्हाला जया एकादशीच्या व्रताची कथा सांगतो. एकेकाळी नंदनच्या जंगलात उत्सवाचे आयोजन केलं जात होतं आणि त्या उत्सवात देवता, ऋषी, मुनी सगळेच उपस्थित होते. त्यावेळी गंधर्व गात होते आणि गंधर्व मुली नाचत होत्या. या गंधर्वांमध्ये मल्यवन नावाचा एक गंधर्व होता. तो अतिशय सुरेल गात असे. त्याचा आवाज जितका सुंदर होता तितकाच सुंदर तो होता. गंधर्व मुलींमध्ये पुष्यवती नावाची एक नर्तिका देखील होती. पुष्पावती नावाची एक गंधर्व मुलगी माल्यवन नावाच्या गंधर्वाला पाहून त्याच्यावर मोहित झाली आणि तिने आपल्या हावभावांनी त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. माल्यवानही त्या पुष्पावतींशी संलग्न झाला आणि आपल्या गायनाची लय विसरला आणि यामुळे संगीताची लय तुटली आणि संगीताचा सगळा आनंद बिघडला. सभेत उपस्थित जे देवतांना ते आवडले नाही. मल्यवानाच्या या कृत्याने भगवान इंद्र चिडतात आणि त्याला स्वर्गापासून वंचित राहण्याचा शाप देतात आणि मृत्यूच्या जगात पिशाचेसारखे जीवन उपभोगते, कारण तू संगीतासारख्या पवित्र साधनेचाच नव्हे तर संपूर्ण सभेत उपस्थित असलेल्यांच्या शिक्षकांचाही अपमान केला, असं त्यांनी सांगितलं. भगवान इंद्रांच्या शापाच्या प्रभावाखाली ते दोघेही हिमालय पर्वताच्या जंगलात पृथ्वीवर पिशाच जीवन जगू लागले. दोघांनी हिमालयातील एका झाडावर आश्रय घेतला. त्यांचे जीवन खूप कठीण होते. त्या वर्षी माघ शुक्ल एकादशीला दोघांनीही भोजन केलं नाही. त्यांनी फळे खाल्ली. थंडीमुळे झोप येत नव्हती म्हणून दोघांनी रात्रीचं जागरण केलं आणि या कडाक्याच्या थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला. पुष्यवती आणि मल्यवान यांनी नकळत जया एकादशीचं व्रत केलं होतं. भगवान विष्णूंची नजर त्या दोघांवर पडताच त्यांनी दोघांनाही प्रेत योनीतून मुक्त केलं आणि जया एकादशीच्या व्रताच्या प्रभावामुळे दोघेही पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाले आणि पुन्हा स्वर्गात पोचले. पुष्यवती आणि मल्यवान यांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले. तेव्हा दोघांनी देवराज इंद्राला जया एकादशी व्रताचं महत्त्व आणि भगवान विष्णूंचा महिमा सांगितला आणि हे जाणून इंद्रदेवही आनंदी झाले आणि त्यांनी दोघांनाही पुन्हा स्वर्गात राहण्याची परवानगी दिली. अशा प्रकारे जो जया एकादशीचं व्रत करतो त्याला नीच योनीतून मुक्ती मिळते आणि त्याच्या दुःखांचा नाश होतो. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.